नमस्कार श्रोते हो, वेट लॉस माझा या मालिकेत मी चित्रा खरे तुमचं स्वागत करते. हेल्दी वेट लॉस करणं, सुडौल फिगर मिळवणं किंवा डायबेटीज आटोक्यात आणणं या विषयांवर आपल्याला मार्गदर्शन करतायत पुण्यातल्या वृषाली मेहेंदळे. नमस्कार वृषालीताई. नमस्कार. वृषालीताई, परवा एकदा तुम्ही असं म्हणालात की एका प्राध्यापकांची डायबेटीज कंट्रोलची खूप इंटरेस्टिंग केस तुम्ही आपल्या श्रोत्यांना कधीतरी सांगणार होता. येस. आज तीच सांगता का प्लीज, कारण मलाही खूप उत्सुकता आहे. सांगते. गेल्या वर्षी माझ्या पर्वती सेंटरमध्ये 67 वर्षांच्या एका रिटायर्ड प्राध्यापकांनी माझ्या डायबेटीस कंट्रोल प्रोग्राममध्ये ॲडमिशन घेतली. आपण त्यांना घटकाभर जोशी असं म्हणू, कारण प्रत्येकाला आपलं नाव सांगणं आवडत नाही. एनिवे, त्या दिवशी त्यांची फिजिकल कंडिशन काय होती ते आधी सांगते, म्हणजे तुमच्यासमोर त्यांचं चित्र उभं राहील. वय वर्ष 67, उंची 5 फूट 4 इंच, वजन 64 किलो 700 ग्रॅम आणि 10 वर्ष हाय ब्लड प्रेशर आणि डायबेटीसचा त्रास. रक्तदाब गोळ्या घेऊन 166/82. तसंच डायबेटीसच्या गोळ्या सुरू असूनही फास्टिंग शुगर ही 275 आणि पीपी शुगर ही 318. बापरे. आणि मुख्य म्हणजे HbA1c हे तब्बल 10.8. आता आपल्या ज्या श्रोत्यांना डायबेटीस आहे त्यांना या आकडेवारीचं महत्त्व समजेल. वृषालीताई, मला असं वाटतं की ज्यांना डायबेटीज नाही त्यांची फास्टिंग, पीपी शुगर आणि HbA1c किती असतं ते आपल्या श्रोत्यांना तुम्ही सांगितलं तर त्यांना ही आकडेवारी समजायला मदत होईल. छान सजेशन आहे. तुम्ही जेव्हा कोणत्याही पॅथॉलॉजिस्टकडे शुगर तपासायला जाता तेव्हा प्रत्येक आकडेवारीची नॉर्मल रेंज ही नेहमी पुढे दिलेली असते. फास्टिंग शुगर ही 60 ते 110 ही नॉर्मल समजली जाते, तर जोशींची फास्टिंग शुगर ही 275 होती. पीपी म्हणजे पोस्ट प्रँडियल म्हणजे जेवणानंतरची शुगर ही 160 पर्यंत नॉर्मल समजली जाते, तर जोशींची 318 होती. तसंच HbA1c हे 7 पेक्षा कमी हे नॉर्मल समजलं जातं, तर त्यांचं 10.8 होतं. आता औषधं घेऊन रोज भरपूर चालायचा व्यायामही करून गेली 10 वर्ष त्यांचा डायबेटीस आटोक्यात येत नव्हता. मग त्यांनी माझ्याकडे ॲडमिशन घेतली. मग आता अशा प्रकारच्या लोकांना व्यायाम देणं आणि त्यांचा डाएट प्लॅन करणं खूप जिकिरीचं असेल, नाही का? प्रश्नच नाही. तो एक फार मोठा चॅलेंजही असतो आणि रिस्कही असते. एकतर वय 67 असल्यामुळे एकूणच फिजिकल कंडिशन नाजूक असते, त्यातून परत त्यांना हाय ब्लड प्रेशर आणि डायबेटीस हे दोन्हीही असल्यामुळे त्यांच्या व्यायामांची इंटेन्सिटी आणि ड्युरेशन हे वाढवता येत नाही. यापैकी काहीही वाढवलं तर ब्लड प्रेशर शूटअप होण्याचा धोका असतो आणि ब्लड शुगरची लेव्हल ही अचानक कमी होऊन चक्कर येण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे त्यांचा वर्कआउट मी फार काळजीपूर्वक तयार केला. सुरुवातीला मी त्यांना जेमतेम 30 मिनिटाचा लाईट वर्कआउट दिला. त्यांच्या शरीराला माझ्या व्यायामाची सवय लावली. प्रत्येक 2 व्यायामांच्या मध्ये मी त्यांना हळूहळू विश्रांती घ्यायला सांगितलं आणि मग हळूहळू मी त्यांचे वर्कआउट वाढवत गेले. एक तर त्यांचं सुरुवातीचं वजन हे 64 किलो 700 ग्रॅम होतं, त्यामुळे त्यांना वेट लॉसची अजिबातच गरज नव्हती. नशिबानं त्यांची व्हिटॅमिन B12 लेवल जी आहे ती नॉर्मल होती, त्यामुळे माझे व्यायाम त्यांना करणं सहज जमलं. बापरे, बराच अभ्यास करावा लागतो. आणि मग पुढे त्यांची कशी प्रगती होत गेली सांगते. ते जेमतेम 3 आठवडे व्यायामाला आले आणि नंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे पुढचे 3 महिने त्यांनी सुट्टी घेतली आणि नंतर ते पुन्हा जॉईन झाले. त्यांनी एकूण 38 दिवस माझे व्यायाम केले. त्यात त्यांचा डायबेटीस आश्चर्यकारक रीतीने आटोक्यात आला. अच्छा. त्यांची आकडेवारी सांगते. त्यांची फास्टिंग शुगर 275 होती, ती 75 झाली, फक्त 75. आणि पीपी शुगर ही 318 होती, ती 125 पर्यंत खाली आली. मुख्य म्हणजे त्यांचं HbA1c 10.7 वरनं 6.7 इतकं कमी झालं. शिवाय त्यांचा 3.5 किलो वेट लॉस झाला आणि 26 इंच मेजरमेंट कमी झाली. त्यापैकी जास्तीत जास्त मेजरमेंट ही मी त्यांच्या पोटातून कमी केली. अरे वा. श्रोते हो, यात बाबतीत मला 3 गोष्टी तुमच्यासमोर स्पष्ट करायच्या आहेत. पहिली म्हणजे तुमच्या डायबेटीस आणि ब्लड प्रेशरवरची सगळी औषधं, त्यांचे डोस हे कमी जास्त करणं, हे सगळं तुमचे नेहमीचे डॉक्टरच ठरवतात. दुसरं म्हणजे तुमच्या सगळ्या पॅथॉलॉजी टेस्ट या तुमच्या नेहमीच्या लॅबमधूनच केल्या जातात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचं संपूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे येऊन कोणालाही पाहता येईल. हे सगळं मी अशासाठी सांगते की माझ्या कुठल्याही मेंबरला मी कधीही वैद्यकीय सल्ले देत नाही किंवा अमुकच लॅबमधनं तपासण्या करा असंही सुचवत नाही. तुम्हाला व्यायाम आणि डाएट देणं हे माझं काम आहे, तर माझ्या रिझल्टप्रमाणे तुमची गोळ्या औषधं कमी जास्त करणं हे तुमच्या डॉक्टरांचं काम आहे. फक्त एका बाबतीत मात्र मी नेहमी आग्रही असते, ते म्हणजे तुमच्या डायटिशियनची किंवा न्यूट्रिशनिस्टनी सांगितलेली डाएट मी तुम्हाला अजिबात करू देत नाही. आता याचं कारण काय आहे बरं? सांगते. डायबेटिक लोकांच्या डाएटिंग टेक्निकमध्ये त्यांच्या आणि माझ्यात प्रचंड फरक पडतो. आता ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी बहुतेक न्यूट्रिशनिस्ट त्यांचा कार्बोहायड्रेट्स इंटेक हा अतिशय कमी करतात, तर त्या उलट तो मी वाढवते, कारण त्यामुळे माझे व्यायाम करण्यासाठी शरीराला पुरेशी एनर्जी मिळते.
आता हा तसा खूप मोठा विषय. मागे एका भागामध्ये मी याचं सविस्तर स्पष्टीकरण दिलेलंच आहे. पण इथं मला एकच सांगायचं आहे, ते म्हणजे मी कुणालाही कधीही कोणतंही आर्टिफिशियल डाएट किंवा सप्लिमेंट देत नाही. माझं प्रत्येक डाएट हे तुमच्या घरातल्याच पदार्थांपैकी एक असतं. आता मी जोशींना कोणती डाएट दिली होती हे सांगते. सुरुवातीला मी त्यांना पोळी भाजी, वरण ताक, सॅलड, दुपारी खाकरे, फळ दिलं होतं. नंतर वेगवेगळे पदार्थ मी त्यांना डाएटमध्ये ॲड करत गेले. आता सगळ्यात सांगायचं म्हणजे की माझे व्यायाम आणि माझी डाएट यांची काही गणितं आणि काही आडाखे असतात. त्यात मात्र मी कुणालाही बदल करू देत नाही. एकंदरीतच तुम्ही स्वतः डॉक्टर नसूनही डायबेटीस सारख्या विषयावर प्रचंड अभ्यास केलाय हे दिसून येतच आहे. डायबेटीज आटोक्यात आणणारा स्कॅरेक्स पॅटर्न विकसित करताना तुम्हाला डॉक्टरांची मदत घ्यावी लागली का? अर्थातच डॉक्टरांच्या मदतीशिवाय हा पॅटर्न विकसित करणं हा वेडेपणा ठरला असता. पुण्यातले काही नामवंत फिजिशियन, पॅथॉलॉजिस्ट, स्त्रीरोगतज्ञ, डायबेटॉलॉजिस्ट हे माझ्या घरातले इतके जवळचे स्नेही आहेत. त्यामुळे मी नेहमीच त्यांचे वैद्यकीय सल्ले घेत असते. माझ्या पॅटर्नमुळे डायबेटीस आटोक्यात येऊ शकतो हे जेव्हा लोकांना माहिती व्हायला लागलं तेव्हा सुरुवातीला अनेकांनी टीका केली आणि ती मला अपेक्षितही होती. त्यामुळे वेळोवेळी मी डॉक्टरांचे सल्ले घेऊन मी कुठे कमी पडणार नाही याची काळजी आधीच घेतली. त्यामुळे माझ्यावरची टीकाही हळूहळू बंद होत गेली. मी एक साधी गोष्ट सांगू का? एखाद्याचा डायबेटीस आटोक्यात येतोय किंवा नाही हे मेडिकल टेस्टवरून सहज तपासताही येतं आणि सिद्धही होतं. तुमची फास्टिंग आणि पीपी ब्लड शुगर लेवल ही सातत्यानं नॉर्मल राहिली आणि तुमचं HbA1c नॉर्मल लिमिटमध्ये आलं आणि राहिलं की तुमचा डायबेटीस आटोक्यात आलाय हे आपोआप सिद्ध होतं. अगदी. श्रोते हो, एखाद्या विषयावर अभ्यास करून नवीन पॅटर्नची निर्मिती करणं आणि लोकांना रिझल्ट देणं हे किती अवघड आणि जोखमीचं काम आहे हे तुमच्या लक्षात आलं असेलच. आणि म्हणूनच भारतातले काही मोजकेच फिटनेस तज्ज्ञ असे विषय हाताळण्यात यशस्वी झालेत. वृषालीताई त्यांच्यापैकीच एक आहेत आणि त्या पुणेकर आहेत याचं पुणेकरांना नक्कीच कौतुक वाटत असेल. वृषालीताई, आता आपण परत एकदा त्या जोशींच्या केसकडे वळूयात. तुमच्याकडे त्यांचा प्रोग्राम संपला तेव्हा त्यांची फास्टिंग शुगर, पीपी शुगर आणि HbA1c हे तिन्ही नॉर्मल झालं होतं. मग पुढं ते किती दिवस टिकेल? तू हा खूप महत्वाचा मुद्दा विचारलास. कारण मला मिळालेला रिझल्ट पुढे किती दिवस टिकेल ही शंका किंवा उत्सुकता माझ्याकडून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकालाच असते आणि ती योग्यही आहे. तेव्हा मी काय सांगते ते तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक ऐका. वेट लॉस असो किंवा डायबेटीस कंट्रोल असो, तुम्ही माझ्याकडून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला जे रिझल्ट मिळालेले असतात त्याचं कारण तुम्ही रोज माझे व्यायाम करत असता आणि माझी डाएटही पाळत असता. तुम्हाला माझ्या इथे मिळालेला फिटनेस टिकवायचा असला तर रोज किमान तासभर तरी व्यायाम करणं आणि माझ्या इथे शिकलेल्या टेक्निकप्रमाणे थोडंसं डाएटिंग करणं हे अत्यंत अनिवार्य राहील. आपल्याला जगण्यासाठी जशी रोज अन्न पाण्याची गरज असते, म्हणजे रोज जेवायला लागतं ना हो, मग व्यायाम हा लागलाच पाहिजे. म्हणजे तुमच्या शरीरानं इफेक्टिव्ह कॅलरीज मॅनेजमेंट करावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी व्यायाम करणं हे अत्यंत गरजेचं ठरतं. ज्या अर्थी तुम्ही जाड झालायत किंवा तुम्हाला डायबिटीस झालाय त्या अर्थी तुमच्या शरीराची ती टेंडन्सी आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे रोजच्या व्यायामाची आणि थोड्याशा डाएटिंगची गरज तुम्हाला इतरांपेक्षाही जास्त आहे हे अजिबात विसरू नकात. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आता एक शेवटचा प्रश्न विचारते. मघाच्या आपल्या जोशींनी गेली 10 वर्ष डायबेटीज त्यांना होता आणि त्यासाठी ते औषधही घेत होते. तुमच्याकडे यायच्या आधी ते रोज चालण्याचा व्यायाम करायचे. म्हणजे 10 वर्षात आटोक्यात न आलेला त्यांचा डायबेटीज तुमच्या स्कॅरेक्स पॅटर्नमुळे फक्त 38 दिवसात आटोक्यात आला का? मी मगाशी सांगितलं ना, डायबेटीस आटोक्यात आला की नाही हे मी सांगून ठरत नाही. तुमचे पॅथॉलॉजी रिपोर्ट हेच तुमचं प्रगती पुस्तक असतं आणि त्या रिपोर्टवरच्या आकड्यांना चॅलेंज करण्याचा प्रश्नच येत नाही. आता जोशींबद्दल सांगते. माझ्याकडे आजवर शेकडो डायबेटिक लोकांना जोशींसारखेच रिझल्ट मिळाले आणि त्या प्रत्येकाचे मेडिकल रिपोर्ट्स माझ्याकडे आहेत. त्या बहुतेक लोकांनी माझ्याकडे यायच्या आधी अनेक प्रकारचे व्यायाम केले होते, इतरही अनेक रेमेडी केल्या होत्या आणि तरीही त्यांच्या ब्लड शुगर लेवल्समध्ये विशेष फरक पडला नव्हता. आता अशा बहुतेक सगळ्यांना माझ्या स्कॅरेक्स पॅटर्नचा फायदा झाला. अर्थात ज्यांनी माझे व्यायाम रोज केले आणि डाएट पाळली फक्त त्यांनाच फायदा झाला हे सुद्धा मी सांगते. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. श्रोते हो, डायबेटीज आटोक्यात आणण्यासाठी आपल्या पुण्यात इतकी चांगली सोय आहे तेव्हा तुम्ही त्याचा फायदा घ्यावाच असं मलाही वाटतं. तुम्हालाही तसंच वाटतंय का? तर मग वृषाली स्लिमिंग सेंटरला पर्याय नाही. तिथल्या डायबेटीज कंट्रोल प्रोग्राम बद्दल अधिक माहितीसाठी 9422323461 किंवा 9527734613 किंवा 9527730493 या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. तसंच त्यांच्या www.vrushalyslimming.com या वेबसाईटला भेट द्या. तोपर्यंत फिट रहा, खुश रहा. नमस्कार.